कडगावच्या वाघूर नदी काठावर आपण आता आलो आहोत। विस्तीर्ण काठ आपण पाहत आहात। ही वाघूर अजिंठ्याच्या डोंगरातून उगम पावते। अनेक ऐतिहासिक संदर्भ घेऊन ती गावागावांना जलदान करून ती वाहत येते आणि ती तापी या नदीला मिळते। अगदी इथंच मागे शेडगाव नावाचं गाव आहे, तिथं तापी आणि वाघूरचा संगम आहे। या नदीचं माझ्यावर वैयक्तिक फार मोठं ऋण आहे, कारण या नदीच्या काठी मी वाढलो, मोठा झालो। माझं बालपण या नदीच्या अंगखांद्यावर गेलं। वाघासारखी भुरभुर करत वाहते ती वाघूर, हिचं नावाची आख्यायिका सांगितली। काही वाघाचा ऊर असणारी नदी, ह्या नदीच्या काठी वाघ राहतात। वाघाच्या अजूनही गुहा या नदीच्या काठी जागोजागी आढळतात, म्हणूनही तिला वाघूर या नावानं तिला नामाभिमान मिळालेलं आहे। नदीच्या काठी माझे वडील गुरं चारायचे, गावातले गव्हारं चारायचे, तर त्या गुराख्यांची इथं मैफिल रंगायची आणि सगळे गुराखी त्या 7 पायऱ्यांवर बसून गप्पा करायची। त्यांच्या गप्पा काय होत्या, त्याच्या गोष्टी असायच्या, लांबण गोष्टी। त्या दिवसेंदिवस त्या महिने त्या कथा चालायच्या, लांबच्या, प्रचंड लांबीच्या। त्यातल्या बऱ्याच कथा बाबा आम्हाला रात्री सांगायच्या। आम्ही जेव्हा रात्री झोपण्याआधी बाबांना एक कायमच आम्ही गड घालायचो की आम्हाला कथा गोष्ट सांगा। बाबा म्हणजे बाबा जे बोलायचे त्याची गोष्ट व्हायची, काही गोष्टी सांगायच्या, काही म्हणजे ते इतक्या कल्पनेच्या इतका त्यांचा विस्तार होता। अपने तन का अपने मन का दुजे को दे दे दान, वो सच्चा इंसान है इस धरती का भगवान, असं मी कुठेतरी वाचलंय। म्हणजे अजून असं ऐकलंय की मग नदिया न पिए कभी अपना जल, वृक्ष न खाए कभी अपने फल, अपने तन का अपने मन का तुझे को दे दान, वो सच्चा इंसान है इस धरती का भगवान। मग ही नदी आहे ती देते, ती घेत नाही। मग अशा या नदीचा आपण घात करू नये। नदी सारखा आपण तिचा धर्म पाळला पाहिजे, आपण देणारे झालो पाहिजे, आपण स्वार्थी होऊ नये। अशा पाण्याचं जर धर्म असलेलं एक कविता ज्यामध्ये केवळ नदी नाही तर नदीकाठची जी माणसं आहेत, गुराखी आहेत, त्या सगळ्यांचं एक वर्णन आहे। पाण्याचा धर्म। डोकीच्या डोहातलं आटलेलं पाणी पाहून धुणं परत नेणाऱ्या बाया वैतागत शिव्या घालतायत अभागी गावाला। डोकीचा डोह आहे तर मागे जी नदी वाहते प्रत्येक या नदीला वेगवेगळे डोह आहेत। इथं जातीनिहाय डोहांची रचना आहे। गावातली जी चतुर्वर्ण व्यवस्था आहे ना, त्यानुसार पाणवठे पण वाटलेले होते पूर्वी। तर त्या डोकीच्या डोहातलं आटलेलं पाणी पाहून धुणं परत नेणाऱ्या बाया वैतागत शिव्या घालतात अभागी गावाला। पाप वाढलीत म्हणून वाघूर अटली असा समज आहे त्यांचा। 7 पायऱ्यांच्या पायथ्याशी गवार थांबवून आसरांच्या झिऱ्यावर गेलेल्या बापाचा कोरडा पडतो घसा आटलेले झीर पाहून। कुनम पांथ्यावरचा जेडार बुवा अथवा साती आसरा कोपल्याचं दुसऱ्या डोरक्यांना सांगतो बाप। बारमाही बामण डोहाच्या पतनातून लोढींच्या बैलासकट थाक्या घेत पारच्या वावरात जाणारा बा नदीची ओल हरवल्यापासून गावकऱ्यांना सांगतोय कथा जी झिरपत आली त्याच्याही बापजाद्यांपासून। नदीकाठी चांचुऱ्याच्या दगडावर पाणी पाणी करत आक्षा देणाऱ्या माणसाची गावकऱ्यांनी डोकं टेचून केलेली हत्या पाहून कोणी एक साधू म्हटला होता, निर्दयी गावकऱ्यांनो, निदान पाण्याचा धर्म तरी पाळायचा होता। अनंत काळ गावाला जगवणाऱ्या जलदायिनीचा तुम्ही घात केला। एक दिवस हे गाव थेंबा थेंबासाठी तरसेल, एक दिवस हे गाव थेंबा थेंबासाठी तरसेल। आणि अशी ती आख्यायिका आहे, पण परिस्थिती आता अशी आहे की तो साधूचा शाप खरा ठरला की काय असं वाटतंय। आता हे धरणातून पाणी सोडलं म्हणून आता वाघूर वाहते। एरवी वाघूर कोरडी असते, पण ही वाहते म्हणजे जिवंत आहे। मला असं वाटतं की नदी वाहते राहायला पाहिजे, नद्यांचं वाहते पण म्हणजे नदी जिवंत असणे। तर नदीच्या काहीतरी अजून काम केलं पाहिजे, तर नदीवर लिहिणाऱ्या लोकांचं काहीतरी छापावं, म्हणून मी हा अंक केलाय, तो वाघूरचा नदीविषयी अंक आहे। त्यामध्ये खूप महत्वाच्या म्हणजे लोकांनी मराठीत जे लिहितात त्यातल्या नदीवर लिहिणाऱ्या काही लोकांनी नदीवरच्या चांगल्या कविता लिहिल्या आहेत। खूप चांगलं साहित्य आहे, अनुवादित कविता आहे। केदारनाथ सिंह यांची गणेश विस्पुते यांनी अनुवाद केलेली कविता आहे नदी नावाची। सावकाश चाललात
तर ती तुम्हाला स्पर्श करेल. धावत सुटला तर सुटून जाईल नदी. सोबत घेतलं तिला तर कठीण वाटांवरूनही येत राहील तुमच्यासोबत तुमचं बोट धरून. सोडून दिलं तर तिथंच अंधारात कोट्यावधी ताऱ्यांचे डोळे चुकून हळूच रचेल समग्र विश्व एका लहानशा गोगलगाईत. वास्तव हे आहे की वर्षातल्या कठीण काळात दिवसातही तुमच्यावर प्रेम करत असते एक नदी. वा वा. नदी जी नाही आता यावेळी घरात, पण असेल कुठेतरी नक्कीच एखाद्या चटईत किंवा फुलदाणी खाली शांतपणे वाहत. कधीतरी ऐका जेव्हा सगळं शहर झोपलेलं असेल तेव्हा दारांना कान देऊन सावध ऐका. कुठेतरी जवळच एखादी मगर कन्हावी तशी ऐकू येईल नदी, तशी ऐकू येईल नदी. वा वा. मंगलेश डबराल यांची एक कविता आहे. हो सर, जरूर. सुख दिवसा नदीसारखं होतं, दुःख रात्री नदीसारखं होतं. बर. सुख दिवसा नदीसारखं होतं, दुःख रात्री नदीसारखं होतं, डुंबून जायचो मी एकटा. रात्र रात्र रात्र. आमच्या मोरेश्वरची ही खूप आवडती कविता आहे. असं आहे का? खूपदा ही कविता याचं पारायणच केली आहे कवितेचं. मंगलेश डबराल म्हणजे खूप आवडते कविता. रात्र 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 कोण्या काठावरून आवाज येतो नदीच्या वाहण्याचा. एकटा उठतो मी आणि एक ग्लास पाणी पिऊन झोपी जातो. इथं होती एक नदी. तिला खूप घाई होती तिथं पोहोचण्याची, जिथं एक माणूस तिच्या पाण्यात आंघोळीसाठी उतरत होता. एक होडी थांबली होती माणसांची वाट पाहत, आणि पक्ष्यांची रांग उडत उडत येत होती पाणी शोधायला. बालपणीच्या त्या नदीत आम्ही पोहायचो. आमचे चेहरे तरंगताना तिच्या काठावर होती आमची घरं. नेहमी ओसंडून व्हायची आपल्या काठांवर आणि दगडांवर. खूप प्रेम होतं तिचं. वा वा. त्या नदीतून सुरू व्हायचे दिवस. तिचा आवाज सगळ्या खिडक्यांवर साथ घालायचा. लाटा दारांवर थाप द्यायच्या एक सारख्या हाका मारत. आम्हाला आठवतंय इथं होती ती नदी ह्याच वाढवर, जिथं तरंगत असायचे आमचे चेहरे. इथं होती ती होडी वाट पाहणारी. आता काही नाही तिथं. आता काही नाहीये तिथं. फक्त रात्री जेव्हा झोपेत असतात माणसं, फक्त रात्री जेव्हा झोपेत असतात माणसं, कधी कधी एक आवाज येतो कोरड्या पात्रातून. नदीचं पाणी आपण पितो ना, आणि ज्याने नदीचं पाणी पिलंय त्याच्या रक्तात ती नदी आहेच. ती कायम ती सळसळत असते आणि कायम ती आपल्याला प्रेरणा देत असते वाहत राहण्यासाठी, पुढे काम करण्यासाठी. मोरेश्वरजी सोनार हे कविवर्य नामदेव कोळी यांचे अतिशय जिवलग मित्र. कविवर्य नामदेव कोळी आपल्या गावावर, इथल्या शेतीमातीवर, वाघूर नदीवर आणि एकूणच सगळ्या या गोतावळ्यावर जितक्या आपुलकीने, आत्मीयतेने आणि मनापासून संवाद साधतात, त्यांच्या या संवादात एक नाव पुन्हा पुन्हा येत राहतं, आणि ते म्हणजे गेल्या 20-22 वर्षापासून असलेला अतिशय जिवलग मित्र, ते म्हणजे मोरेश्वरजी सोनार. आता मोरेश्वरजी सोनार यांचा खरं तर वेगळा परिचय करून देण्याची आवश्यकता नाही, कारण उत्तम सूत्रसंचालन, अतिशय छान आवाज. आकाशवाणीत आपण अनेकदा, जळगाव आकाशवाणीत त्यांचा आवाज ऐकला आहे. उत्तम सूत्रसंचालन, उत्तम निवेदन, उत्तम कथाकथन, आणि ह्या सगळ्याहून अधिक महत्त्वाची गोष्ट, एक चांगला माणूस, एक चांगला मित्र. मोरेश्वरजी सोनार हे आपल्या मित्राविषयी काही आपल्याशी बोलणार आहेत. त्यांना मित्राच्या आवडणाऱ्या कविता आणि त्यांच्या मैत्रीतले काही छानसे अनुभव ते आपल्याशी आता शेअर करणार आहेत. मी त्यांना विनंती करतो त्यांनी जरूर आमच्याशी संवाद साधावा. नमस्कार. कुठल्याशा हिंदी नियतकालिकात वाचलेली एक कविता काळजात घर करून बसली. कुठल्याशा हिंदी नियतकालिकात वाचलेली एक कविता काळजात घर करून बसलीये. शीर्षक आठवत नाही, कवी ही. कवितेतली वेदना मात्र
माशाचा काटा रुतावा अगदी तशीच रुतून बसलीये खोलवर. शहरात हरवलाय मासेमाऱ्याचा पोरगा. घरचे शोधून थकलेले, देऊन झालीत निवेदनं हरवलेल्या व्यक्तींच्या संदर्भातली. आईने वडिलांकडून लिहिलेली पत्र पाठवली गेलीये एका पाठोपाठ एक पोरानं कळवलेल्या एकमेव पत्त्यावर. खूप दिवस झाले, वर्ष लोटलीत, तरी आलं नाहीये 2 ओळीचं साधं उत्तर. कोणाच्याही घशात उतरली नाहीये महसीर जी जीवापाड आवडायची हरवलेल्या पोराला. घर उपाशी अधमेलं, माझी नाळ जुळली त्याच्याशी. हा कवीच असेल का हरवलेला पोरगा? हा हरवलेला पोरगा कवीच असेल का? तो परतला असेल का घरी? खूप दिवस झाले या गोष्टीला. ती कविता शहरात हरवलेल्या दिवसात वाचली. कुठल्याशा हिंदी नियतकालिकात वाचलेली एक कविता काळजात घर करून बसली. वा वा वा. अशा कितीतरी कविता काळजात घर करून असतात. आणि ज्याप्रमाणे या कवितेशी नाळ जुळली आहे तशीच नामदेव आणि आमच्या मैत्रीची नाळ कवितेतून साहित्यातून जुळली. आणि आम्ही एकमेकांच्या जवळ आलो. रूममेट बेंचमेट ती आम्ही होतो. आणि एकाच खोलीत एकाच घरात आम्ही राहिलेलो आहोत. आणि खूप आठवणी आहे की आम्ही सोबत घालवलेल्या. या कवितेची सुरुवात म्हणजे कविता लेखनाची सुरुवात खरं तर त्याला कारणीभूत मोरू हा खूप वाचन वेडा माणूस, म्हणजे पुस्तकांशी रमणारा, चांगल्या कवितांचं संकलन करणारा. त्याचं हस्ताक्षरही तितकंच सुंदर आहे. तू म्हणाले मला बडगावला आमच्याकडे खूप पुस्तकं आहेत म्हणे सर घरी. हो, बडगाव आठवलं. बडगाव आणि कडगाव आमच्यासाठी फक्त एका अक्षराचा फरक. एका अक्षराचा फरक. आपण भडगाव कडगाव आहे आणि कडगाव भडगाव आहे. अगदी आम्ही एकमेकांच्या गावी तितक्याच सगळ्यांना परिचित आहोत. मित्र म्हणून जितकं मला त्याच्या गावी ओळखतात तितकंच मोरूला, कडगावला अगदी घराघरातली माणसं ओळखतात की मोरू म्हणजे मोरेश्वर सोनार हा नामाचा मित्र आहे असं. विद्यार्थी दशेत असताना नामा आणि आम्ही बऱ्याच वेळा अनेक पुस्तकांची प्रदर्शनं असायची, त्या ठिकाणी जायचो. आणि आम्हाला आठवतंय की आम्ही त्यावेळी जाताना इतक्या आनंदाने जायचो, खिशात असतील नसतील तितके पैसे तिथे खर्च व्हायचे. इव्हन आमचे भाड्याचे जे पैसे असायचे की ज्याच्याने आम्ही गावी जाणार असायचो ते पैसे सुद्धा खर्च केलेले असायचे. तर तो खूप एक चांगला सोहळा होता. या प्रदर्शनामध्ये आम्ही पुस्तकं वेगवेगळी पाहायचो, न्याहाळायचो, हाताळायचो. त्या पुस्तकाचं मुखपृष्ठ कसं आहे, मलपृष्ठ कसं आहे, ब्लर्ब कशा प्रकारे लिहिलं गेलंय, आतील मांडणी कशी आहे, अर्पण पत्रिका कोणी कशी लिहिली आहे, या सर्व गोष्टींवर आम्ही चर्चा करायचो. आणि आम्हाला जर वेगळं काही असेल तर आम्ही आवर्जून एकमेकांना सांगायचो, इतरांना सुद्धा सांगायचो. तर त्यामुळे काळोखाच्या कविता हा कविता काव्य संग्रह नामाने ज्यावेळेस प्रकाशित करायचं ठरवलं त्यावेळी नक्कीच त्याने खूप विचार केलेला आहे. हे मुखपृष्ठावरून, याच्या मांडणीवरून पुस्तकाच्या हे आपल्याला लक्षात येऊन येतो. आणि यात राजू बाविस्कर सर यांचं मुखपृष्ठ आहे सुंदर असं. रेखाटन सुद्धा यात आहे जितेंद्र साळुंखे यांचं खूप. आणि कवितेला समर्पक असे छान स्केचेस त्यांनी काढलेले आहेत. त्या स्केचेस ही सुद्धा एक स्वतंत्र कविता होऊ शकते. इतक्या सुंदर असे स्केचेस जितेंद्र साळुंखे यांचे आहेत. काळोखाच्या कविता पाहिल्याबरोबर आपल्याला ते आपल्या मनात भरतं असं हे सुलेखन अक्षर हे मोहन सराफ यांचं हे अक्षर आहे. दिनकर मनवर यांचं खूप श्रेय आहे हा काव्य संग्रह येण्यामागे. त्यांच्या प्रेरणेतून अनेक गोष्टी झालेल्या आहेत. मुद्रित शोधन समाधान पाटील आणि स्वप्नील जाधव या मित्रांनी सहकार्य केलं. आणि त्यांनी बारीक जे प्रूफ असेल ते रीड केलेलं आहे. आणि त्यामुळे याच्यात एकही प्रूफ रीडच्या चुका दिसणार नाहीत याची काळजी घेतलेली आहे. मांडणी आणि टाईप सेटिंग महेश गावणकर यांचं आहे. थॉम्सन प्रेस इंडिया लिमिटेड नवी दिल्ली इथं मुद्रण केलेलं आहे. आणि
वर्णमुद्रा पब्लिशर्स या प्रकाशनाकडून अतिशय सुंदर मांडणी असलेला हा काळोखाच्या कविता हा काव्यसंग्रह दिसता बरोबरच आपण हातात घेतो अशी ही प्रत आहे. दागो काळे सर यांचं ब्लर्ब आहे. हे ब्लर्ब मी वाचून दाखवतो. नामदेव कोळी यांचा काळोखाच्या कविता हा पहिलाच संग्रह. खरं म्हणजे काळोखाचा संदर्भ घेऊन सहज सोप्या अवतरणातून सर्वसामान्य माणसांचं प्रतिनिधित्व करणारी ही कविता आहे. ही कविता सामान्य माणसाच्या आयुष्यातील काळोखाची असली तरी त्याच्या जगण्याभोवती अवकाशात कधीतरी उजाडण्याचं स्वप्नही पाहते. दुःखाच्या नदी प्रवाहातून सुखाची मरण शोधत येणारी माणसंही या कवितेत येतात. मनात रुतून बसलेला पडीक गाव आणि स्थलांतराच्या मधोमध होणारी घुसमट कवीला बदलत्या वास्तवात रुजू देत नाही. त्यात बोटांच्या चिमटीतून निसटून गेलेले गावही कवीला सन्मानानं जगू देत नाही. सालोसाल दुःखाच्या आडोशाने व्यतीत झालेला काळ मायबाप आणि बहिणींच्या आठवणीने भरून काढताना होणारी तगमग आणि जगण्यातील तपशील भरून काढतानाचे ऊर्ध्वपातन म्हणजे ही कविता आहे. या कवितेच्या पार्श्वभूमीवर विचार करताना ग्रामीण पातळीवर न बदललेल्या वास्तवाला ही कविता अधोरेखित करते. त्याचे परंपरागत जगण्याचे परिनिवेश, शोषणाच्या रीतीभाती, रिवाज, चाली अजूनही त्याच मातीत सनातन घडणीच्याच आहेत, दहशतीच्या आहेत. यात कोणताही बदल होण्याची शक्यता नसल्यानं त्याची समकालीनता भंगली नाही. म्हणून या वास्तवाचे आज कवितेत असणं हे महत्वाचं आहे. ही अवकाळा सोसलेल्या काळोखातून काजव्यांसारखा उजेड घेऊन परिस्थितीला सामोरं जाताना ही कविता दिसून येते. या कवितेत अभिनिवेशाच्या जागा अगतिकतेने भरलेल्या आहेत. परिस्थितीला आपलंसं करीत कलाकलानं आपल्या आवाक्यातील बदलांचा मार्ग शोधणं या कवितेचं स्वतंत्र असं प्रारूप आहे. यातील तत्रेवता भयावहतेच्या जवळ जाणारी स्थिती आहे. आणि मुंबई आपल्याला आज तरी सामावून न घेणारी सावत्र अशी गोष्ट आहे. दागो काळे यांचं हे ब्लर्ब काळोखाच्या कविता हा नामदेव कोळी यांचा वर्णमुद्रा पब्लिशर्स यांनी प्रकाशित केलेला हा काव्यसंग्रह अनेकांना नक्कीच आवडेल. आणि या माध्यमातून एक मराठीला एक नवीन आणि नव्या दमाचा एक चांगला कवी त्यांना लाभलेला आहे. डॉक्टर भरतसिंग पाटील यांनी खूप चांगली दीर्घ प्रस्तावना लिहिली आहे. ती आवर्जून वाचावी. सगळ्या अगदी अल्पावधीतच खूप चांगला प्रतिसाद या संग्रहाला दिला. त्याबद्दल मराठी वाचकांचे मी मनापासून ऋणी आहे. धन्यवाद.